चला मग मित्रांनो पाहूया मस्त गरमागरम अशी शेपूची वडी कशी बनवायची। हो बरोबर ऐकलात तुम्ही, शेपूची वडी। दरवेळी आपण अळूवडी कोथिंबीर वडी खातोच, पण ही मस्त अशी शेपूची वडी सुद्धा नक्की ट्राय करा। चला मग बघूया शेपूची वडी बनवण्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागतं ते। गहू आणि तांदूळ ह्याचं मिक्स पीठ आणि चिरून घेतलेली शेपूची भाजी, हळद, ओवा, जिरं, मीठ, तेल। सर्वप्रथम एका पसरट भांड्यामध्ये आपण पीठ मळून घेऊया। त्याच्यासाठी मी तांदळाचं आणि गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। त्याच्यात आपण टाकूया मीठ, हळद, ओवा, जिरं, त्याचसोबत बारीक चिरलेली शेपूची भाजी। आता हे सगळे जिन्नस आपण एकत्र करून घेऊया। शेपूची भाजी आपण धुवून घेतलेली आहे, त्याचसोबत बारीक चिरलेली आहे, तर त्यात थोड्या प्रमाणात पाण्याचा अंश असतो, तर तेच आपण वापरून पहिलं मिक्स करून घेऊया आणि त्यानंतर आपल्याला जितकं लागेल इतकं आपण त्यात पाणी घालून एक घट्टसर पीठ मळून घेऊया। पहा आपलं पीठ मळून तयार आहे। अजून एखाद मिनिट पीठ व्यवस्थित मळत राहायचं आहे। आता आपण त्याला तेल लावून घेऊया। पहा तेल लावून सुद्धा मी पूर्ण एकदा मळून घेतलेला आहे। आता आपण त्याला 10 ते 15 मिनिटं पिठाला रेस्ट व्हायला ठेवूया। आता पीठ 10 ते 15 मिनिटं रेस्ट झालेलं आहे। आता आपल्याला हे स्टीम करून घ्यायचं आहे, म्हणून आपण स्टीमरला ग्रीस करून घेऊया, तेल लावून घेऊया। नंतर आपल्याला ज्या साईजच्या वड्या हव्या आहेत त्या साईजच्या पिठाचा गोळा तयार करूया आणि कमीत कमी 15 मिनिटं इतकं ते स्टीम करून घेऊया। पहा 15 मिनिटं आपण स्टीम करून घेतलेलं आहे। स्टीम झालेले आहेत की नाही हे पाहण्यासाठी मी त्यात चाकू टाकत आहे आणि चाकू व्यवस्थित साफ बाहेर आलेला आहे, म्हणजे आपले हे वड्यांचं जे पीठ आहे ते स्टीम झालेलं आहे। आता स्टीम करून झाल्यानंतर आपण ते पीठ गार करून घेऊया आणि आपल्याला ज्या साईजच्या वड्या हव्या आहेत त्या साईजच्या आपण वड्या कापून घेऊया। वड्यांची साईज ही कमी जास्त, जाडी पातळ ही तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता। वाफवलेल्या वड्या कापून तयार आहेत। तर चला बघूया आपल्याला फोडणीसाठी काय काय साहित्य लागणार आहे ते। तर आपल्याला फोडणीसाठी लागणार आहे वाफवून कापलेली वडी, त्याचसोबत लाल तिखट, हळद, लसूण, शेंगदाण्याचा कूट, कढीपत्ता, हिंग, राई, जिरं, त्याचसोबत सफेद तीळ। चला मग आपण आता फोडणीची तयारी करूया। त्याच्यासाठी मी एक पॅन घेतलेला आहे, त्यात मी फोडणीसाठी तेल घेत आहे। तेल तापलेलं आहे आता आपलं। पहा तेल कडकडून तापल्यानंतर आपण त्यात टाकणार आहोत राई। राई आपली तडतडल्यानंतर त्याच्यातच टाकूया थोडंसं जिरं, जिरं आणि राई परतून झाल्यानंतर आपण त्यात लसूण आणि कढीपत्ता टाकून व्यवस्थित परतून घेऊया। आपला लसूण थोडासा लालसर करायचा आहे। लसूण आणि कढीपत्ता परतून झालेला आहे, त्याच्यात आपण टाकूया हिंग। हिंग परतून झाल्यानंतर आपण त्यात टाकणार आहोत लाल तिखट आणि हळद। लाल तिखट आणि हळद टाकून झाल्यानंतर त्यात आपण टाकूया तीळ आणि शेंगदाण्याचा कूट। आता हे सगळे जिन्नस आपण फोडणीत टाकलेले आहेत, ते एकदा आपण व्यवस्थित असे परतून घेऊया।
पहा आपली फोडणी तयार आहे। आता आपण त्यात वाफवून कापलेल्या वड्या टाकून घेऊया। त्यासुद्धा हळू हाताने परतून घ्यायच्यात, नाहीतर त्या तुटण्याची शक्यता असते। हळूहळू आपण त्या सगळ्या वड्या या फोडणीमध्ये परतून घेऊया। सगळी फोडणी मस्तपैकी वड्यांना लागलेली आहे, म्हणजे आपले वडे खरंच चमचमीत झालेले असणार आहेत। मग ट्राय करायचंय की नाही? चला मग नक्की ट्राय करा चमचमीत असे शेपूची वडी आणि आम्हाला कळवा कशी झाली आहे ती।